तर चैनपणेला आम्हाला असं म्हणत राज्यभरात गणपती बाप्पांना निरोप दिला जातो आहे। बघूया या संदर्भातले सर्व महत्त्वाचे अपडेट सुपरफास्ट। मुंबईमध्ये लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारो भाविक मिरवणुकीमध्ये सहभागी। थोड्याच वेळात गिरगाव चौपाटीवर बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। मुंबईमध्ये गणेश विसर्जनाचा सोहळा शिगेला। गिरगाव चौपाटीवर भक्तीचा जनसागर। भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाच्या विसर्जनाचा महासोहळा। नागपूरमध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक। शीखांचा साहसिक खेळ मानल्या जाणाऱ्या गटकाचं प्रात्यक्षिक शीख समुदायातील तरुणांनी दाखवलं। आणि यानंतर आपण थेट जातो आहोत नाशिकमध्ये सध्या विसर्जन मिरवणुकीला उत्साह आलेला आहे आणि ढोल ताशांच्या प्रचंड गजरामध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू। अनोखं ढोल वादन करणारं हे पथक यानंतर पुन्हा सुरू ठेवूया बातम्यांचा वेगवान आढावा। नागपूरमध्ये गणपतीची विसर्जन मिरवणूक। दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये डमरू पथक सहभागी। महाकालचा नाव घेत शंकराच्या मोठ्या मूर्तीच्या देखाव्यासह हे डमरू वादक लक्षवेधी ठरले। नाशिकमध्ये मानाच्या गणपतींसह सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांची मिरवणूक। नाशिककरांची मोठी गर्दी। ठिकठिकाणी फुलांची उधळण करत बाप्पांना दिला जातो निरोप। नाशिकमध्ये दंडे हनुमान मित्र मंडळाची मिरवणूक। यंदा दंडे हनुमान मिरवणुकीमध्ये नाशिक ढोल ताशांचा गजर। दंडे हनुमानाची कला सादर होत असताना नाशिकची शान दंडे हनुमान असा जयघोष। नाशिकमध्ये मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक। शिवसेवा मित्रमंडळाच्या मिरवणुकीमध्ये हरियाणाचे कलाकार सहभागी। देवदेवतांच्या वेशभूषा धारण केलेल्या कलाकारांकडून कला सादर। नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक। हरियाणातील कलाकारांची कला बघण्यासाठी नाशिककरांची मोठी गर्दी। अघोरी नृत्य, शिवतांडव, ढोलवादन, लेझर आणि साऊंड शो ठरतोय मिरवणुकीचा आकर्षण। लालबागच्या राजाची शाही विसर्जन मिरवणूक। श्रॉफ बिल्डिंग समोर लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी। मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक। श्रॉफ बिल्डिंग समोर मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी। परळच्या महाराजावर श्रॉफ बिल्डिंग समोर पुष्पवृष्टी। परळच्या महाराजांची वाजत गाजत मिरवणूक। गणेश भक्तांची अलोट गर्दी। मुंबईतील परळच्या राजाची विसर्जन मिरवणूक। श्रॉफ बिल्डिंग समोर परळच्या राजावर पुष्पवृष्टी। परळचा महाराजा आणि परळच्या सम्राटची भेट। विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांमध्ये उत्साह। विसर्जनाला भक्तांची अलोट गर्दी। परळचा लंबोदर या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक। श्रॉफ बिल्डिंग समोर परळच्या लंबोदरावर पुष्पवृष्टी। परदेशी पाहुण्यांनी घेतला गणपती मिरवणुकीचा अनुभव। चर्नी रोड परिसरामध्ये थायलंडच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये थायलंडचे पाहुणे सहभागी। गेल्या 3 वर्षांपासून थायलंडवरून येत आहेत परदेशी पाहुणे। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक। बाप्पाचा रथ ओढण्यासाठी 7 बैलजोड्या जुंपल्या। पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर बाप्पाला भक्तिमय वातावरणामध्ये मिरवणूक। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आरती। अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याच्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या पालखीचं केलं सारथ्य।
पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचे भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन. विसर्जनाआधी बाप्पाची आरती आणि मिरवणुकीला मोठ्या प्रमाणावर पुणेकरांची गर्दी. पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन. भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पाला निरोप. पुण्यातील गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक. बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी. पुण्यातील मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन. विसर्जनाआधी फुलांनी सजलेल्या रथामध्ये बाप्पाची मिरवणूक. पुण्यातील मानाच्या पाचव्या गणपतीचंही विसर्जन. केसरीवाडा गणपतीच्या समोर शंखनाद करून पार पडली मिरवणूक. पुण्यातील मानाच्या केसरीवाडा गणपती मंडळाकडून पोस्टमनांना ट्रिब्यूट. ढोल ताशा पथकाच्या वादकांनी पोस्टमनच्या वेशामध्ये ढोल वादन केलं. पुण्यामध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणूक. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं ढोल वादन. पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं ढोल वादन. मोहोळ संस्थापक असलेल्या साई मित्र मंडळाच्या मिरवणुकीमध्ये मोहोळ सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार संजय केणेकर यांचा एकत्र डान्स. संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये धरला ठेका. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांकडून ढोल वादन. महापालिकेच्या मानाच्या पहिल्या गणेशाची पूजा करून मिरवणुकीला सुरुवात. सातारा शहरामध्ये गणपती विसर्जन मिरवणूक. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी ढोल वाजवून विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी. लेझिमच्या तालावर गोवाल पाडवी यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत केलं नृत्य. कोल्हापुरातील मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाची उत्साहामध्ये विसर्जन मिरवणूक. ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांना निरोप. कोल्हापूरमधील श्री अमर तरुण मंडळ यांच्या मिरवणुकीमध्ये लेझिम खेळ. यावेळी छत्रपती घराण्यातील मधुरिमा राजे छत्रपतींनी लेझिम खेळण्याचा घेतला आनंद. नंदुरबार शहराजवळील हमालवाडा मंडळाच्या बाप्पाला निरोप. पारंपरिक गोफ नृत्य सादर करत गणपतीचे विसर्जन. हमालवाडा मंडळाची ही विशेष परंपरा अनेक वर्षांपासून सुरू. वाशिम शहरामध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक. उत्तराखंडच्या शिवमहिमा नृत्यकला ऑर्केस्ट्रा गणेश मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक. टाळ, लेझिम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये गणरायाची विसर्जन मिरवणूक. नंदुरबारमध्ये थाटामाटामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक. शहरातील पहिल्या मानाचा दादा गणपतीची रथातून विसर्जन मिरवणूक. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझिम खेळत बाप्पाला निरोप. नंदुरबारमध्ये मानाच्या दादा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये महिलांची पारंपरिक वेशभूषा. ढोल ताशांच्या तालावर नृत्य करत आपल्या लाडक्या बाप्पाला दिला निरोप. कोल्हापूर पाटाकडील तालीम मंडळ विसर्जन मिरवणूक. मालोजीराजे छत्रपती यांनी डॉल्बीवर धरला ठेका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गणपती विसर्जन. कन्नडच्या हातनूर गावातील छोटे वारकरी विसर्जन मिरवणुकीमध्ये दंग. धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये विसर्जन मिरवणूक. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून खुनी गणपतीची ओळख. धुळ्यामध्ये खुनी मशिदीच्या मौलानाकडून मानाच्या खुनी गणपतीची आरती. मानाचा खुनी गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी. नाशिकमधील मनमाडचं आराध्य दैवत असलेल्या वेशीतील श्री नीलमणी गणेश मंदिरातील उत्सव मूर्तींची विसर्जन मिरवणूक. सनई चौघडा आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये पालखीतून मिरवणूक. नाशिकच्या नांदगावमध्ये लाडक्या बाप्पाची मिरवणूक. डीजे, ब्रॉस बँड, ढोल ताशे यांच्यासह पारंपरिक वाद्यांचाही मिरवणुकीमध्ये समावेश. मिरवणुकीमध्ये भगवा फेटा परिधान करत महिलांचा देखील मोठा सहभाग. जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध गणेश मंडळांकडून कला सादर. उज्जैनच्या भस्म रमैया पथकानं डमरू वाजवत उपस्थितांचं लक्ष वेधलं. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील 130 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या गणरायाचं पूजन करून विसर्जन मिरवणूक. आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांनी केली बाप्पाची आरती.
धाराशिवमध्ये लाडक्या बाप्पाची मिरवणूक. जय मल्हार तरुण मंडळाकडून पारंपरिक पोतराज कला सादर. मंडळातील सदस्यांनी मर्याई लक्ष्मी आणि पोतराजाची वेशभूषा केली. धाराशिवमध्ये गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये देशभक्तीचा संदेश. लोकमान्य टिळक तरुण मंडळानं भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या देशभक्तीचा संदेश देत गणेशाची काढली भव्य मिरवणूक. वाशिममध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय देशमुखांच्या हस्ते मानाच्या गणपतीची पूजा. शिवशंकर गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक. वाशिममध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये अस्वल आणि ताते विंचू देखील सहभागी. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शुभंकर पोशाखवालेंनी ही वेशभूषा साकारली. वर्षा निवास स्थानावरील बाप्पांचं विसर्जन. मुख्यमंत्री फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते विसर्जन. नवनीत राणांचा बाप्पाला भावपूर्ण निरोप. अमरावतीतील छत्री तलाव परिसरामध्ये बाप्पांचं विसर्जन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन. जयंत पाटील यांच्या मुंबईतील घरी बाप्पा विराजमान होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन. चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी बाप्पा होते विराजमान. छत्रपती संभाजीनगरचं आराध्य दैवत म्हणजे संस्थान गणपती. संस्थान गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण संपन्न. यावेळी अतुल सावे, संजय शिरसाट, चंद्रकांत खैर यांनी एकत्र केली आरती. चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मुनगंटीवार, जोरगेवार वाद समोर. मिरवणुकांचं स्वागत करण्यासाठी दोघांनीही उभारले स्वतंत्र मंडप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सपत्नीक. किसननगरच्या कैवारीची आरती. ठाण्यातील जनजागृती मित्रमंडळाचं यंदा 60वं वर्ष. ठाण्यातील किसननगर 2 परिसरामध्ये शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक उत्सव मंडळाच्या महागणपतीची आरती. उत्तरपूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न. रायगडच्या रोह्यातील रोहा पोलीस स्टेशनच्या गणपतीचे विसर्जन. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुपली सोन्याची या गाण्यावर मंत्री आदिती तटकरे यांनी धरला ठेका. रायगड जिल्ह्यामध्ये भावनिक वातावरणामध्ये बाप्पाला निरोप. सार्वजनिक 170 तर खासगी 18,042 गणपती बाप्पांचं विसर्जन. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातल्या वडवली गावामध्ये बाप्पांचं विसर्जन. आपल्या बाप्पाला डोक्यावर घेऊन मोठ्या संख्येनं भक्तांकडून विसर्जन. रत्नागिरीच्या राजापूर शहरामध्ये पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप. पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत बाप्पाची विसर्जन मिरवणूक. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणूक. शिर्डीमधील राजाची ढोल ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर विसर्जन मिरवणूक. रत्नागिरीतील विविध समुद्र किनाऱ्यांवर बाप्पांचं विसर्जन. 61 सार्वजनिक तर 36,000 घरगुती बाप्पांना भावनिक वातावरणामध्ये निरोप. रत्नागिरीच्या मांडवी समुद्र किनारी गणपतींचं विसर्जन. भक्तिमय वातावरणामध्ये बाप्पांना निरोप. रायगडच्या महाड शहरामध्ये बाप्पांची विसर्जन मिरवणूक. पारंपरिक पद्धतीनं लेझिम खेळत खालू वाजा आणि सनईच्या तालावर राजाची मिरवणूक. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर वारकऱ्यांच्या बाप्पांचं विसर्जन. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषामध्ये विसर्जन. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आले होते. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतींचं मनोभावे विसर्जन. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती. विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी पालिकेकडून मंडपाची उभारणी. आणि यानंतर थेट जाऊया नागपूरला. नागपूरमध्ये सध्या विसर्जन